हाय एव्हरीवन. आज आपण एका ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. मी कल्पना कणगी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. बघा, हे आहे ब्लाऊज. मग चला तर कटिंग पाहू याचं. अगोदर मी जुन्या ब्लाऊजचं माप घ्यायचं सांगते. अगोदर ब्लाऊजची लांबी बघू. ब्लाऊजची लांबी आहे 13 इंच आहे. मला उंची वाढवायची आहे. 14 इंच वर घेत आहे मी ब्लाऊजची उंची. आणि चेस्ट अशा प्रकारे हुक लावून सुद्धा घेऊ शकता किंवा एका पाडचं सुद्धा घेऊ शकता तुम्ही. हे येत आहे डबलमध्ये 16 इंच आहे. तुम्हाला सिंगल पाडचं पण दाखवते. बघा, हे आहे 8 इंच. जे लूकपट्टी असते ना, त्या साईडनं माप घ्यायचं असतं. जे साधा ब्लाऊज असतं ना त्यासाठी. ही कमरेची रुंदी आहे 13 इंच आहे. 13चा हाफ 7.5 होतो. आणि पुढच्या गळ्याची उंची बघू. हे आहे 5.5 इंच. मागच्या गळ्याची उंची आहे 10 इंच. 10 इंचावर दाखवत आहे मागच्या गळ्याची उंची. आणि आर्महोल आपण बघणार आहोत. 7 इंचावर आहे बघा आर्महोलची स्टिचिंग. आणि गोलाई आहे, बाजूची गोलाई आहे 5.25 इंच. बघा. मग चला तर आता आपण ब्लाऊजवर माप टाकूया. हे घ्यायचं उरलं. शोल्डर पट्टी आहे 3.25 इंच. मग चला तर ब्लाऊजवर माप टाकूया. ह्या बाईचं मेगा बाई टाईपच थोडंफार आहे. बाईचं जे हा शिलाई करण्यासाठी 1 इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो ना, इथं ते घ्यायचं वगैरे काही जरूरत नाही आहे. बाईची उंची आहे 4.5 इंच. म्हणजे शिलाई मार्जिन पकडून 5 इंच घ्यावा लागतो आपल्याला. 5 इंच आहे का बघत आहे. थोडंसं जास्त आहे. डबल फोल्डेड आहे. इथं हा शिलाई वगैरे करण्याची काहीच जरूरत नाही आहे. बघा, 5 इंच आहे परफेक्ट. मी सगळ्याकडे 5 इंच आहे का बघत आहे. बघा, सगळ्याकडे 5 इंच आहे. आता ह्याला 4 पदर फोल्ड करून घेऊ आपण. बघा, मग आता हे 8 पदर झाले. 4 एकदा पुन्हा डबल म्हणजे 8 पदर होतात हे डबल बाई असल्यामुळे. बघा, आता मार्क घालून घेत आहे मी. बाईचं जे ब्लाऊजवर आहे ना तेच माप इथं मी टाकत आहे. मी माझ्या मनाने काहीच घेत नाही आहे. जितकं आहे ना त्याच्यापेक्षा 1/2 इंच आपल्याला जास्त घ्यायचं असतं, जेणेकरून ते शिलाई मार्जिन आहे. इकडं पण तसंच घेत आहे बघा मी. जिथं प्लस आलं आहे ना तिथं ते बाईचं आर्महोलमधलं रुंदी तिथंपर्यंत गोलाई द्यायचा आहे आपल्याला. बघा, अशा पद्धतीने. आता मग चला ह्याला कट करून घेऊ. पुढची गोलाई आहे 5.25 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. इकडं पण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत आहे. ते बरोबरच आहे ते.
एक्स्ट्रा कापड वगैरे जोडण्याचं काय झंझट नाही याला. मग चला आता कट करून घेऊ ब्लाऊजला. एकदम सावकाश पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. दररोज ना साडीची गोंड्यावर हेच माझे व्हिडिओ आहेत, पण आज वेळ थोडंसं वेगळा टॉपिक म्हणून साधा ब्लाऊजचं कटिंग दाखवत आहे. हे साईज आहे 32 चेस्टचं आहे. अगोदरच सांगायला हवं तुम्हाला. आता मध्यवर्ती एक नॉच लावून घेऊ. बघा अशा पद्धतीने. आता फ्रंट साईडचं जे मार्क आहे ना आपण टाकून घेऊ. बघा अशा पद्धतीने हा पिंचाचा गॅप मध्ये असायला पाहिजे. हे सगळ्यात सोपी पद्धत आहे. मध्य साईडला ना हाफ इंचाचं लांबी यायला पाहिजे फक्त. अशा पद्धतीने कट करत आहे बघा. अशा पद्धतीने गोलाई दिली ना खूप चांगलं फिटिंग येतो आणि झोल वगैरे काहीच पडत नाही. जिथं आपलं हे आहे ना फिटिंगचं लाईन आहे ना तिथं आपण नॉच लावून घेऊ. बघा अशा पद्धतीने येतो बघा हाफ इंचाचा गॅप. चला आता मी ब्लाऊजचं माप टाकायचं बघू आता. मार्जिन पकडून 10 इंच आता रुंदी घ्यायला हवी आपल्याला. लांबी आहे 14 इंच. मग मला इथं 15.16 इंच घेत आहे मी. वर आणि खाली असं मिळून ना 15 इंच शिलाई मार्जिन घेते. तुम्ही तुमच्या पद्धतीने हाफ इंच म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता, जे आपलं माप आहे त्याच्या व्यतिरिक्त. इथं पण 10 इंचाचं रुंदी आहे का बघत आहे मी. सगळ्याकडे 10 इंच आलं की आपण डबल फोल्ड करून घेऊ. आता इकडं बाजूला थोडंसं कम पडत आहे कापड. मग ते ना जे मेन बेल्ट असतं ना त्याच्यामध्ये हाफ इंच पण एक्स्ट्रा करून घेऊ. आता डबल फोल्ड करून घेत आहे मी. 4 पदर झाले. आता बंद बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू हाताच्या राईट साईडला आहे. पाच इंचाचं शोल्डर घेत आहे मी. दोन इंचाचा गळा. पुढच्या गळ्याची उंची आहे 5.5 इंच. आपण मग असेच ब्लाऊजवर बघितलं होतो. अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला गोलाई द्यायचा आहे. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओमध्ये काही मिस्टेक वगैरे होत असेल तर नक्की कळवा कमेंट करून. हे पण 5 इंच आहे का हे इथून पण पाहत आहे मी. दोन मार्क केल्यावर ना ते लाईन ओढून घ्यायचं आहे. आणि आता चेस्टचं माप टाकत आहे 8 इंच आणि शिलाई मार्जिन मी 2 इंच घेतले. म्हणजे कसं ना टक्स वगैरे पकडला ना हाफ इंच तिथं मायनस होतो. हे बॅक साईडचं आर्मोलचं राऊंड मारत आहे मी.
हाफ इंच सोडून ना जे आपण बाईचं आर्मोल कटिंग केलं होतं ना ते बरोबर येतं आहे का ते पाहण्यासाठी मी बघत आहे. जिथं आपण नॉच लावला होता तिथं मार्किंग करून घेतले. बघा एकदम परफेक्ट आहे. जे ब्लाउजवर आणि आर्मोल म्हणजे बाहीवर आहे ना ते बरोबर बसलेलं आहे. आता बेल्ट जिथे अटॅच होतं ना त्याची उंची टाकून घेत आहे मी. 12.5 आहे बघा. 2 मार्क करून घेत आहे 12.5 मी. त्यानंतर सीधा लाईन ओढून घ्यायचा आहे. आणि ना 1.5 इंचाचं असं वरती साईडचं ना लाईन करू घ्यायचं आहे ते बघा बेल्ट जोडण्यासाठी. एकदम पफला असं पकडून बसल्यासारखं फिटिंग येतो अशा करू दिल्यामुळे. आता मेन टक्सचं आपण मार्किंग करू घेऊ. 3 इंचावर एक, 3.5 इंचावर एक. मध्यभागी ना 3.5 इंचावर एक करून घेतले. आता 2.5 इंचावर एक मार्किंग आहे बघा. आता बाजू साईडचं 2 इंचावर घेतले. पुढच्या गळ्या साईडचं थोडंसं कटिंग वगैरे झालं तरी बॅलन्स होतो तो. इथं 2.5 इंचावर घ्यायचं आहे बाजूचा टक्सुद्धा. हे 2.25 इंचाचा गॅप आहे बघा सगळीकडे. इकडे पण 1.5 इंचाचा उंची आहे बघा ह्या टक्सची. आणि खालचं जे मेन टक्स आहे ना तिथून ना आणि काखेतलं टक्स हे एका लाईनमध्ये यायला पाहिजे बघा. आता मी फ्रंट आर्मोल थोडंसं विसरले होते त्याची पण आता गोलाई देणार आहे. 1.5 इंचाचा तिथं उंची लागतो बघा. इथं 1.5 इंच घेतले. इथं पण ना काखेमध्ये पण ना फ्रंट आणि बॅकमध्ये 1/2 इंचाचा गॅप यायला पाहिजे बघा. कारण की आपण बाजूच्या फ्रंट आणि बॅकमध्ये 1/2 इंचाचा गॅप घेतलं होतं म्हणून इथं पण 1/2 इंचाचा गॅप द्यायला पाहिजे. अशा पद्धतीने गोल असं राऊंड यायला पाहिजे बघा. चला मग आता कटिंग करून घेऊ याचं. हे आहे क्रॉसपट्टी, हे फ्रंट साईड, हे बॅक साईड. बॅक साईडचं आपण स्टिचिंग करताना गळा पाहू. मग उरलेल्या कपड्यामध्ये क्रॉसपट्टी बघून घेऊ. थँक्स फॉर वॉचिंग.